प्राचीन काळापासून भारतात अनेक आक्रमकांनी आक्रमण केले. त्यामध्ये महत्वाचे आक्रमक जर विचार केला तर या ठिकाणी पहिला मुस्लिम व्यक्ती म्हणजे मोहम्मद बिन कासिम होय. कोण? मोहम्मद बिन कासिम. आता मोहम्मद बिन कासिम हा कुठला होता? हा इराणचा होता. ओके. तर मोहम्मद बिन कासिम हा कोण होता? तर मोहम्मद बिन कासिम हा मुळातच उम्मयाद खलीफा चा अरब सेनापती होता. उमय्याद खलीफाचा तो अरब सेनापती होता. मग त्याने या ठिकाणी आक्रमण केलं. जेव्हा त्याने आक्रमण केलं पहिल्यांदा इसवी सन 712 मध्ये, इसवी सन 712 मध्ये जेव्हा त्याने आक्रमण केलं, ज्या ठिकाणी भारतावर आक्रमण केलं तो प्रांत होता कोणता? सिंध प्रांत. त्याने सिंध प्रांतावर आक्रमण केलं. पहा, त्याने सिंध प्रांतावर आक्रमण केलं आणि त्यावेळेस सिंध प्रांताचा जो राजा होता तो राजा होता दाहिर. दाहिर नावाचा राजा होता. मग दाहिर नावाच्या राजासोबत त्यांनी 712 मध्ये अरोरची लढाई केली. अरोरची लढाई केली. या लढाईमध्ये त्याने सिंध प्रांत जिंकून घेतला. ओके. त्यानंतर त्याने सिंधू नदीच्या खोऱ्यातील किंवा सिंधू नदीच्या काठावरचे सर्व भाग त्याने जिंकून घेतले. सगळे स्थळे त्याने जिंकून घेतले. एवढंच नव्हे तर त्याने मुलतानचा भाग सुद्धा त्याने जिंकून घेतला. हा जो सिंध प्रांत आहे हा आजचा पाकिस्तानचा भाग आहे. कुठला भाग आहे? हा पाकिस्तानचा भाग आहे. चला, अरोरच्या लढाईने इसवी सन 712 मध्ये त्याने हा सिंध प्रांत जिंकून घेतला. त्याचबरोबर त्याने जे भारतामधील जे काही भाग त्याने जिंकून घेतले त्या सर्व भागावर त्याने मुस्लिम राजवट सुरू केली. ओके. तर त्याने जेव्हा आक्रमण केलं तेव्हा त्याचं वय पहा. त्याचं वय होतं 17 वर्ष. 17 वर्षाचा व्यक्ती भारतावर येऊन आक्रमण करतो. किती पराक्रमी धाडसी असला पाहिजेत, नाही का? त्याचबरोबर या मोहम्मद बिन कासिमचा इसवी सन 715 मध्ये मृत्यू झाला. हा जो मोहम्मद बिन कासिम आहे हा इसवी सन 695 मध्ये जन्माला आला. त्यानंतर वयाच्या 20व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. पण एवढ्या त्याच्या कालावधीमध्ये त्याने महत्वाची लढाई केली आणि भारतावर त्यांनी कब्जा केला. ओके. तर त्याचा मृत्यू का झाला, त्याचा मृत्यू कसा झाला याचे इतिहासकारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मतपर्व आहेत. ते मतपर्व किंवा त्याचा मृत्यू कसा झाला या पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.